सगळे मिळून महाराजांना आपल्या घरी बोलवून जेवायला घालूया. सगळेजण डोळे झाकून बसूया. सगळेजण डोळे झाकून बसूया. दीर्घ श्वास घेऊयात. हलके श्वास सोडूयात. आपण सगळेजण आपापल्या घरापासून स्वामी महाराजांच्या मंदिरात चाललेलो आहोत. स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन महाराजांना आपण आपल्या घरी बोलवायचंय. आज आपण एवढं पारायण छान पूर्ण केलं. आज आपण मनापासून महाराजांची पाद्यपूजा करूया. बघूयात आपण आपल्या सगळ्यांच्या हाकेला धावून महाराज कुणाकडे येत आहेत पाहूयात. आपण सगळेजण दक्षिण महाद्वारातून आत आलेलो आहोत. स्वामी महाराजांच्या गाभाऱ्याच्या समोर आलेलो आहोत. तीव्र इच्छा झाली आहे महाराजांना घरी घेऊन जायचंय. घरामध्ये सगळा हॉल स्वच्छ केलाय. स्वयंपाकघरात खूप छान पंचपक्वान्नाची तयारी केलेली आहे. महाराजांना बोलवायला आले. मन भरून आले. महाराज येतील ना माझ्या घरी कोणाच ठाऊक, पण बोलवू तर या. महाराजांच्या समोर उभारले. महाराज कुठं दिसत नाही आहेत. सगळीकडे शोधलं. शेवटी नमस्कार केलाय. प्रदक्षिणा घातली आहे आणि शेजघरात चालले. पाहते तर का महाराज डोक्याखाली हात घेऊन आडवे पडलेले आहेत. पळत पळत तिथं गेले. महाराज तुम्ही माझ्या घरी येताय. मी आज पारायण पूर्ण केलंय. नैवेद्य पण केलाय. तुम्ही माझ्या घरी येता. मला तुमची पाद्यपूजा करायची आहे. आणि बघते न बघते तोच महाराज ताडकन उठलेत. हातात कसला रुमाल होता कोण जाणे. झटकले आणि भर 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 चालत निघाले. घराच्या दारात माझी मुलं छानसे कपडे, नवीन कपडे, सणाचे कपडे घालून सगळेजण तयार आहेत. हातात माळा घेऊन उभारलेले आहेत. आत गेलो. चौरंग ठेवलेला आहे. एक टिपवाय ठेवलाय आणि महाराज त्याच्यावर बसलेले आहेत. तयारी बघितली आहे पूजेची. चांदीच्या मोठ्या 2 समया मुलींनी प्रज्वलित केलेल्या आहेत. धूप लावले, दीप लावले, फुलांची करंडी भरलेली आहे. तुळशीची एक मोठी करंडी भरलेली आहे. सगळं काही तसं तयार आहे. दारात मोठ्या रांगोळ्या. महाराजांच्या टिपवायच्या समोर रांगोळी काढली आहे. छोटेसे 2 नवीन कोरे नॅपकिन तिथे ठेवलेले आहेत. गंगाळा ठेवले चांदीचं मस्त. चांदीची कळशी पाण्याने भरून ठेवली आहे. आज जाऊन घरातून पूजा साहित्य घेऊन यायला गेले. पंचामृताचे 5 तांबे सगळे भरले. एका तांब्यात घट्ट दही आहे, दूध आहे, मध आहे, तूप आहे, साखर आहे. सगळं घेऊन मी बाहेर आलेले आहे. आज जाऊन पुन्हा एकदा बघावं म्हटलं. स्वयंपाकाच्या कट्ट्यावर सगळं महानैवेद्य तयार आहे. पुरणाच्या पुऱ्याची टोपली भरली आहे. साखर भात आहे, मसाले भात आहे, चटण्या, कोशिंबीर, दही भात, बेसनाचे लाडू, श्रीखंड, बासुंदी, सगळे पंचपक्वान्न तयार आहेत. बाहेर आले लगबगीने. यजमानांना सांगितलं, मुलांना सांगितलं आपण पाद्यपूजा करूया. महाराज बसलेले आहेत. खाली छोटासा एक चौरंग ठेवलाय. चौरंगावर तहामण ठेवलं. तहामणामध्ये महाराजांच्या पाय चरणपाय ठेवलेले आहेत. पायावर पाणी घालते. एक जण घरातलं दूध घालते, एक जण दही घालते, एक जण तूप घालते, एक जण मध घालते आणि थोडंसं थंड पाणी घालते. सगळं तहामणातलं पाणी काढून एका चांदीच्या गंगाळात घेऊन बाजूला ठेवलेलं आहे. नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने पाय धुवून घ्यायला लागले. पाय धुताना घट्ट दही कसं बोटाच्या मध्ये अडकलेलं हाताने बोटाने काढायला लागले. पाय स्वच्छ करून घेतले. पायाखालचं तामण बाजूला काढले. पाय पुसून घेते महाराजांचे नॅपकिनने. कालवलेल्या गंधाचं, अष्टगंधाचं स्वस्तिक काढते पायावर. फुलं वाहते. मोठा ठेवलेला स्वच्छ पांढऱ्या शुभ्र फुलांचा हार महाराजांच्या गळ्यात घालण्यासाठी यजमानांच्या हातात देत आहे. यजमान म्हणतात पहिल्यांदा कालवलेलं गंध हातात दिलंय. महाराजांच्या कपाळावर नाव मोडलेलं आहे. गळ्यामध्ये मोठा हार घालत आहोत. सगळी मुलं कडेने कुतूहलाने पाहतायत. सासू सासरे, आजी आजोबा जे कोणी असतील ते पण कौतुक भऱ्या नजरेने पाहतायत.
महाराजांकडे पाहते. महाराज इतके छान माझ्याकडे हसत हसत पाहत आहे. यजमानाने एक छानसा फेटा महाराजांच्या डोक्यावर ठेवलेला आहे. महाराज असे हसत होते की आज मी तुझ्या घरी आलोय, तुला जे काही करायचं आहे ते तू करून घे, असा भाव महाराजांच्या नजरेतून मला दिसत होता. मी लगबगीने आत गेले. मोठंच्या मोठं चांदीचं ताट घेतलेलं आहे. त्या चांदीच्या ताटात लिंबू, चटणी, पंचामृत, कोशिंबीर ही सगळी डावीकडे मांडलेली आहे. पुन्हा उजव्या बाजूला मुद्दा भाजी, बटाट्याची मोकळी भाजी, भजे घातलेले आहे. भातात गरम गरम वाफाळलेल्या भाताची मूद वाढत घातली आहे. गरम गरम साखर भात घालते. त्याच्यावर एकाला बदाम, काजू चिटवायला सांगितले. मोठा चांदीचा वाडगा घेतलाय. त्यात 11 बेसनाचे लाडू घेतले, ते पण ठेवले. एका चांदीच्या वाडग्यामध्ये पंचामृत एका चांदीच्या वाडग्यामध्ये श्रीखंड भरून घेतलंय. एका चांदीच्या वाडग्यामध्ये बासुंदी घेतली आहे आणि पुरणाच्या पोळ्यांची चवट ठेवत आहे. 5 पुरणाच्या पोळ्या, प्रत्येक पोळी उलगडून तुपाने माखून एकावर एक ठेवले आहे. भातात एक भात ठेवलाय, त्या भातावर दही वाढत आहे. पूर्ण भरलेलं ताट आहे. काही केलेलं विसरलंय का, पापड कुरवड्या सगळं तपासून पाहत आहे. आमटीची वाटी ठेवली आहे. शेवटी भातावर वरण वाढत आहे. तुपाची वाटी ठेवली आहे. भातावर पण वरण वाढत आहे. मुलीला सांगते पटकन जाऊन तुळशीचं पान घेऊन ये. दही भातावर तुळशीचं पान ठेवलंय. नैवेद्य झाकलाय. भरला नैवेद्य घेऊन महाराजांच्या समोर आले. यजमानाने समोरचा चौरंग बाजूला काढून दुसरा चौरंग ठेवला आहे. त्याच्यावर ते ताट ठेवलेलं आहे. आणि पुन्हा ताट ठेवताना माझ्या एकदम लक्षात आलं की आपण महाराज हसायला लागले. महाराजांचं लक्ष तिकडंच होतं. कोपऱ्यात तुळशीच्या 1000 तुळशी आणलेल्या तशाच राहिल्या होत्या. पटकन पुन्हा चौरंग पुढे घेतला. महाराजांनी आपले चरणकमल त्याच्यावर ठेवले आणि सगळ्या तुळशी नामस्मरण करत करत महाराजांच्या पायावर वाहिलेल्या आहेत. ब्रह्मांडाचा नायक एखाद्या लहान मुलाकडून जसं करून घ्यावं तसं सगळे सोपस्कार माझ्याकडून करून घेत होता. समोर ताट ठेवले नैवेद्याचं. महाराजांना सगळ्यांनी मिळून प्रार्थनापूर्वक विनंती केली आहे, महाराज नैवेद्य ग्रहण करा. मनात म्हणते काही कशात विसरलं तर नसेल ना, चुकलं माकलं सांभाळून ना महाराज, असं म्हणत म्हणत मी महाराजांकडे पाहते. तोच महाराजांनी सगळं कालवून सगळं सेवन करायचा प्रयत्न केलाय आणि माझ्या मनात येते की ब्रह्मांडाचा प्रत्यक्ष नायक माझ्या घरात येऊन माझ्या हातचं बनवलेलं अन्न नैवेद्य घेत आहे. मला जर त्याला 2 घास भरवायची संधी मिळाली तर. तेवढ्यात महाराज वर बघितले आणि म्हणतायत, पाहतेस काय, उचल तो बेसनाचा लाडू, घाल माझ्या तोंडात. मुलीला म्हणतायत ते पुरणाची पोळी. नुसता आनंदोत्सव चाललाय. माझे हात थरथर कापतायत. ब्रह्मांडाचा नायक मी तयार केलेली पुरणाची पोळी तुपात बुडवून माझ्याच हाताने सेवन करतो जो ब्रह्मांडाला पुरवणारा अन्नदाता आज माझ्या हाताने माझ्या घरून जेवतोय. मला बघून काय करावं सुचत नाही. जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान होतंय. सगळ्या मुलांना महाराज खुळवतायत आणि सगळ्यांच्या हातून एक घास घेता घेता त्यांच्या हाताने कालवलेला भात, दही भात मात्र माझ्या तोंडात घालताय. सगळ्यांना प्रसाद म्हणून महाराज जेवायला घालताय. सगळे मिळून एकत्र जेवतोय. कासावीस होतो. जीव ब्रह्मांडाचा नायक माझ्या हातून जेवतो. मला काही सुचत नाहीये. महाराज कशी करावी हो तुमची, किती ऋणी मी तुमची. इतके दिवस मी सगळं करत आले, नामस्मरण करत आले, पण आजचा अनुभव तुम्ही मला भरवतायत महाराज, तुम्ही मला भरवतायत. तुमचं कृपाछत्र असंच माझ्या डोक्यावर ठेवा. असं म्हणत मी साष्टांग दंडवत घालत आहे महाराजांना आणि महाराजांना सांगते, तुम्ही माझ्याकडून हे सगळं करून घेतलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्हाला अपेक्षित असे गुण माझ्यामध्ये निर्माण करून शिष्यत्वाला परिपूर्ण असं तुम्हीच मला बनवून तुमच्या कृपाछत्राखाली घेऊन आमचा पितृदोष, स्वभावदोष, अहम आणि शारीरिक व्याधी नष्ट करा. व्यंकटरमण आणि महालक्ष्मीच्या कृपेने आमच्या घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य, वैभव, आनंद, उत्साह नांदू द्या.
सरस्वतीच्या कृपेने आमच्या मनावरील, बुद्धीवरील, हृदयावरील काळी अवमे नष्ट होऊन सत्सद्विवेक जागृत होऊन आमची बुद्धी सदैव सतेज, सतर्क, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारी, सर्व बाजूनी प्रगती करणारी अशी घडू द्या. वरुण राजा आणि शुंग ऋषीच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत. कुलस्वामिनीचा आणि कुलदेवतेचा सतत वरद हा आमच्यावर होऊ द्या. घरामध्ये सतत अन्नपूर्णेचा आणि कामधेनूचा वास राहू द्या. धन्वंतरीच्या कृपेने आमचं आणि आमच्या घरातल्या सगळ्यांचं आरोग्य सर्व रोगांपासून संरक्षित असे ठेवा. सूर्यग्रहाचं प्रचंड असं तेज आम्हाला प्राप्त होऊन आमचं जीवन तेजस्वी होऊ द्या. शनिग्रह सर्व ग्रहांची अवकृपा आमच्यावरती नष्ट होऊन कृपा निर्माण होऊ द्या. हे स्वामी समर्था, राहू, केतू, शनी, मंगळ, गुरु ह्या सगळ्या ग्रहांना तू शांत करून आमच्या कृपा निर्माण करा. आम्ही सदैव तुमच्या ऋणात आहोत. पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालूया आणि तीर्थ जे गंगाळात घेतलेलं आहे ते सगळ्यांना घरातल्यांना देऊन उरलेलं सगळं तीर्थ आपण पिऊयात आणि पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालून महाराजांना म्हणूया, महाराज मी पुन्हा 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 तुमची ऋणी आहे. तुम्ही माझ्या घरी आलात, मला कृतकृत्य केलं, आता काय मागणे? अनन्या चिंतयन्तो मां ये जनः परयुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं म्हणून आरतीचं भरलेलं ताट हातात घेते, आरती प्रज्वलित करत आहे. महाराजांना आरती ओवाळून ठेवते. सगळ्यांनी घंटानादामध्ये जोरजोरात महाराजांची छान आरती केली आहे. आरतीच्या खाली अक्षता ठेवून आरती खाली ठेवते आणि पुन्हा एकदा म्हणते, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.